क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीने अमरावती शहर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर समीप तीव्र आंदोलन करीत इंडियन टेल या वेबसाईट विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। संबंधित वेबसाईटच्या प्रति नापसंती दर्शवित यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। अलीकडच्या काळात या पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात काही समाजविघातक प्रकृतीच्या वतीने थोर महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्ये, वादग्रस्त तसेच सामाजिक समतोल सलोखा बाधित करण्याचे कार्य सातत्याने व हेतुपुरस्सर केले जात असल्याचे चित्र अनुभवले जात आहे। अशा सामाजिक वातावरणात दूषित करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात वर्तमान सत्ताधीशांच्या वतीने कुठल्याही प्रकारचे ठोस कारवाई केली जात नसल्याचे अशा मस्तवाल प्रवृत्तीच्या द्वारे या संतापजनक प्रकारांना अधिकाधिक चालना दिली जात आहे। नुकताच समोर आलेल्या एका प्रकरणी इंडियन टेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक महिला भगिनींच्या आयुष्यात साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्री शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत हीन स्तरावर जाऊन लिखाण करण्यात आले आहे। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला घेऊन इंडियन टेल्सच्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे। हा प्रकार अत्यंत क्लेशदायी व वेदनादायी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय घाणेरडा असून अशा अपप्रवृत्तीचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसात चुकीचा इतिहास मांडण्याची प्रवृत्ती वाढीत जात आहे। सातत्यानं महापुरुषांचा अवमान सुद्धा करण्यात येतं। त्याला वेळीच पायबंद घालण्याचं काम सरकारचं आहे, परंतु सरकार हे काम करत नाही। त्याला पायबंद घालण्याचं आता काल परवा सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे। इंडियन टेल्स नावाच्या वेबसाईटनी शिक्षणाचं ज्यांनी सर्व महिला वर्गांना दालनं उघडू करून दिली अशा आमच्या दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचा इतिहास मांडला, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं आणि हे पसरवण्याचं, हे जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करत आहेत। त्याला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे। यासाठी आज आम्ही या ठिकाणी इशारा आंदोलन सरकारला करतोय की त्यांनी या हिंदू पोस्ट आणि इंडेक्स जे आपलं वेबसाईट आहे त्याला वेळीच यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, नाहीतर अशीच प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढेल। जर यापुढे जर असं कुठल्याही चुकीचं महापुरुषाचा अपमान करण्याचं धाडस कोणी केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला वेगळ्या पद्धतीनं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं या मार्फत आजच्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही इशारा देऊ इच्छितो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इंडियन टेल्स वेबसाईटच्या या कृतीविरोधात सामूहिकरित्या जाहीर निषेध करीत या निंदनीय प्रकारचा धिक्कार करतो असा रोष व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले। सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट तसेच लेखकावर अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखाने मागणी या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली। या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, अशोक हजारे, प्रदेश पदाधिकारी डॉ. गणेश खारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज राऊत, आनंद मिश्रा, दिलीपराव शिरभाते, राजेश टाके, आकाश वडनेरकर आदींसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते। भारताच्या आद्य शिक्षक प्रवर्तका आणि ज्यांनी शिक्षणाचे दार सर्वांसाठी ओपन केले असे नेत्या आदरणीय सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल जे इंडियन टेल्स आणि हिंदू ट्वीट, हिंदू पोस्ट या दोघांनी आक्षेपार्ह निदान आणि विधान केलेलं आहे, त्यांनी वेबसाईटवर टाकलेलं आहे। आणि आज आपण पाहतो या देशामध्ये संपूर्ण अराजकता माजवण्याचं काम आजचं असलेलं सरकार करते आहे, हे सर्वांना मान्य आहे। 2% असलेली जमात सर्व देशावर राज्य करण्याचा जो इरादा आहे त्याचाच एक पिल्लू म्हणून आजचं हे विधान किंवा हे लेखन केलं गेलं आणि त्यांना पूर्ण प्रोटेक्शन आजच्या सरकारचं आहे। आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमचे मार्गदर्शक शरद पवार नेहमी सांगतात आहे की या देशामध्ये बीज पेरण्याचं काम हे मनुवादी संस्कृती करते आहे, त्याचं उच्चाटन झालं पाहिजे। आजच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आजची चळवळ हातात घेतलेली आहे आणि आता या प्रकारचे विधान जे करणारे लोक असतील त्याच्यावर सरकार जर कठोर कारवाई करत नसेल तर आम्ही त्यांना रस्त्यामध्ये दगडाने टेचू असं मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।